धावपळ, गोंधळ आणि संसदेच्या सुरक्षेवर पडलेला मोठा ताण. नीट परीक्षा पेपर फुटी विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेला लढा आज 31व्या दिवशी थेट संसदेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलाय. दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर तटबंदी रचली, पण क्रांतीची ही मशाल सुरक्षा यंत्रणांना चकवून थेट संसदेच्या आवारात धडकली आहे. अभिजित दिपके यांच्या आवाहनानंतर जंतर मंतरवरून कुणालाही बाहेर पडू दिले नव्हतं, पण देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांचा एक गट पोलिसांची कडेकोट सुरक्षा भेदून संसदेपासून अवघ्या 150 मीटर अंतरावर जाऊन धडकला. परिस्थिती हाताबाहेर जाताच CISF आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आल्या. सुरक्षा रक्षकांनी धावत जाऊन विजय चौकाकडील गेट्सला कुलूप लावून बंद केलं आणि थेट बंदुका रोखून मोर्चा धरला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचा मारा करण्यासाठी पाईप्स तैनात केले. या दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली. काही आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. एकतीस दिवसांचा संताप आता थेट देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या दाराशी येऊन धडकलाय. शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेला हा विद्यार्थी वर्ग आता माघार घ्यायला तयार नाही. जंतर मंतरचा हा भडका आता संसदेच्या गल्लीबोळात पसरलाय. दिल्ली पोलीस विरुद्ध CJP आंदोलक यांच्यातील हा संघर्ष आता कोणते नवे वळण घेणार? संपूर्ण देशाचे लक्ष या हाय व्होल्टेज घडामोडींकडे लागलं आहे.